चौधरी साहेब, काय सांगाल एकंदरीत तुम्ही उपोषणाला बसला होता. उपोषण तुम्ही विधान भवनाच्या पायऱ्यांवरती केलेलं आहे. काय मुद्दे होते? साधारणतः ग्लोबल रुग्णालयाचा मुद्दा तुम्ही घेतलेला होता, काय सांगाल? बघा, माझ्या मतदारसंघामध्ये ग्लेन ईगल म्हणजे पूर्वी तर ग्लोबल रुग्णालय हे आहे. हे रुग्णालय ज्यावेळी बनलं त्यावेळी मुंबई महानगरपालिकेकडनं त्यांनी अनेक सवलती घेतल्या. विशेषतः 5 FSI घेतला, ज्याच्यामुळे FSI वाढवून मिळाला. 0 ओपन स्पेस घेतलं आणि पार्किंगच्या सुविधा घेतल्या. आणि ह्या सर्वांमध्ये जे काय आयओडीची कंडिशन होती, अटी शर्ती होत्या, त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेने दिलं होतं की ह्या सुविधा आम्ही तुम्हाला देतो, त्या बदल्यामध्ये 15% राखीव बेड तुम्ही मुंबई महानगरपालिकेकरता ठेवायचे. महापालिका हद्दीतील गोरगरीब जे काही रुग्ण असतील त्याला रेकमेंड आम्ही करू, आम्ही त्यांची शिफारस करू, त्यांना तुम्ही ॲडमिट करायचं आहे आणि महापालिकेच्या रेटप्रमाणे तुम्ही त्यांना आरोग्य सुविधा द्यायच्या. हे 15% म्हणजे किती होतात? तर 37 बेड हे ग्लोबल रुग्णालयांनी द्यायला पाहिजेत मुंबई महापालिकेच्या अटी शर्तीप्रमाणे. मग गेल्या 15 वर्षामध्ये याच्यातला एकही बेड त्यांनी दिला नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी जे काय करारनामा करायचा होता मुंबई महापालिकेच्या बरोबर, जो MOU करायचा होता, तो देखील आजतागायत केला नाही. मी अनेक बैठका घेतल्या, विधानसभा सभागृहामध्ये 2दा चर्चा केली. मी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आज 3दा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांकडे बैठक झाली, सहआयुक्तांकडे बैठक झाली, उपायुक्तांकडे बैठक झाली, परंतु दरवेळी नुसते बैठक कागदी घोडे नाचवले गेले. त्यांना 2-3 वेळा नोटीस दिली गेली, परंतु कारवाई काही केली गेली नाही. माझी साधी मागणी आहे, एक तर महापालिकेने ठोस भूमिका घ्यावी की ते 37 बेड जे राखीव आहेत त्याचाच करारनामा ताबडतोब आमच्याबरोबर करा, महापालिकेबरोबर करा आणि त्या सुविधा गोरगरीब जे काय रुग्ण असतील त्यांना द्या. नाहीतर ज्या महापालिकेने सुविधा देऊन जे अतिरिक्त FSI वापरून त्यांनी जे काय तटीय क्षेत्रफळ वाढवलेलं आहे ते मुंबई महापालिकेने ताब्यात घ्यावं आणि त्या जागेवरती त्यांनी जे KM रुग्णालय ICU बेड कमी पडतात ते बेड तिथे निर्माण करावे आणि मुंबई महानगरीतल्या गोरगरीब जनतेला रुग्णांना त्या सुविधेचा लाभ द्यावा, त्यांच्या अडचणी दूर कराव्या. परंतु 15 वर्षामध्ये मी 3-4 वर्ष सातत्याने मागे, परंतु कुठलाही निर्णय घेतला नाही. माझा रोज तिथे मी जे काय लोकशाहीने घटनेने जे अधिकार दिले ते सगळे वापरून झाले. अनेक बैठका झाल्या, अनेक पत्रव्यवहार केला आणि विधानसभा सभागृहात चर्चा करून देखील एका आमदाराला जनतेकरता न्याय मिळत नाही. तर आज लाक्षणिक उपोषणाशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परंतु आताच आरोग्यमंत्र्यांनी आमच्या भास्करराव जाधवांनी सभागृहामध्ये विषय उपस्थित केला. आरोग्यमंत्र्यांनी येऊन आश्वासन दिलं की या संदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी एक बैठक लावतो आणि याच्यावरती आपण निर्णय घेऊ. बीड जिल्ह्यातला एक महत्त्वाचा विषय आहे. प्रकरण तुम्ही सांगितलं, किती कोटींचा घोटाळा या सगळ्यामध्ये झालेला? बघा, साधं कॅल्क्युलेशन आहे. 5,000 रुपये रोजच्या बेडचे सर्वसाधारण रुग्णाचे मुंबई सोलापूर महामार्गालय चार्ज करते. 5,000 गुणिले 37 बेड गुणिले 365 दिवस गुणिले 15 वर्ष, त्यांचे जे काही वाढीव मावेज आहे 1,28,00,000 रुपये त्या बेडचे 15 वर्षामध्ये होते. शेतकऱ्यांची माझ्याकडे त्याचबरोबर डॉक्टरांची व्हिजिटचे शेतकऱ्यांची तक्रार, त्याचबरोबर रुग्णांना देणाऱ्या आरोग्य महामार्गावर हे देखील मुंबई महानगरपालिकेच्या रेट प्रमाणे जिल्हाधिकारी, मी तर असं माझं थेट म्हणणं आहे, या 15 वर्षामध्ये 150हून जास्त कोटी रुपये ग्लोबल रुग्णालयाने रुग्णांकडून महसूल अधिकारी महानगरपालिकेच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं. आणि न करता जिल्हाधिकारी मुंबई महानगरपालिकेच्या शुल्काप्रमाणे न करता या महामार्गाचे अधिकारी कोटी रुपये यांनी मुंबईतल्या रुग्णांकडून वसूल केले गेले. त्याचा मी निषेध लाभार्थ्यांच्या नावावर 70 कोटी रुपये उचललेले आहेत. नाही केला आरोग्यमंत्री. मी हा प्रश्न लावून धरला होता. माननीय महसूल मंत्री जर या अधिवेशन काळामध्ये तक्रारही केली होती ग्लोबल रुग्णालयाच्या समोर उचलले यांनी, ग्लोबल रुग्णालयाच्या दरवाजात असेल आणि मग महोदयांनी मुंबईतल्या मतदारसंघातले जे गरजवंत लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना मी आवाहन करेन की ह्या उपोषणामध्ये सहभागी व्हा. मग जे काय परिणाम होतील त्याला संपूर्ण ग्लोबल रुग्णालय आणि जमीन गेली जबाबदार असेल.
बनावट मात्र मग आम्ही शिवसेना काही स्थायी लाभार्थी तयार केले इथे आंदोलन आणि जिल्हाधिकारी केल्याशिवाय अविनाश पाठक जे विशेष जे दोषी आहेत, भूसंपादन अधिकारी आणि हे सगळे 10 कर्मचारी खरं म्हणजे यांनी करारनामा जवळजवळ होणं 310 अत्यंत कोटी आवश्यक रुपये होतं. उचलण्यासाठी माझं त्याचा असं अहवाल मत आहे final की केलं, याच्यामध्ये परिशिष्ट कोणीतरी 16 ब. राजकीय हस्तक्षेप आणि करतो. हा प्रश्न प्रत्येक वेळी मिटिंग मध्ये सभागृहात आला. ठरतंय की 15 सभागृहात दिवसात तुम्ही नाही आल्यानंतर केलं मी बावनकुळे तर आम्ही साहेबांना कारवाई पत्र करू. दिलं. पण कारवाई त्यांनी केली त्याच्यावर जात शेरा नाही. लिहिला कारवाई आणि केली जात तात्काळ नाही. कारवाईच्या सूचना त्यामुळे दिल्या. याच्यात कोणीतरी 9 धारीतला शुक्राचार्य 10 लोकांवर कारवाई झालेली आहे. लवकरच तो बाहेर येईल. विशेष लवकरच बाहेर येईल. भूसंपादन का केलं अधिकारी गेलं यांच्यावर नाही कारवाई झालेली आहे. याच्यावरती मी देखील पांडुरंग सातत्याने पाटील मागे यांच्यावर लागलो. पण ह्या फौजदारी मागे गुन्हा दाखल कोणतरी झालेला आहे. राजकीय व्यक्ती आहे महामार्गाचे की जे हस्तक्षेप जे काही करते अधिकारी आहेत, आणि महानगरपालिकेला राऊत कारवाई यांच्यावरती रोखते. गुन्हा दाखल असा झालेला आहे. माझा असे स्पष्ट एकूण आरोप 10 लोकांवर धन्यवाद गुन्हा सर, आमची दाखल बातचीत झाला आहे. केल्याबद्दल. मात्र आम्हाला प्रश्न आहे, जिल्हाधिकारी मुंबई. यांच्यावर